गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली। इथे एका 65 वर्षीय वृद्धाने दुसऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून आयुष्याचा भयावह शेवट केला। त्याने आपल्या मुलाला शेवटचा कॉल करून टोकाचं पाऊल उचललं आहे। त्यांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आपलं जीवन संपवलं। या प्रकरणी सिडको पोलिसांनी दुसऱ्या पत्नीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। भाऊसाहेब पठाडे, वय वर्ष 65, मूळ राहणार रिया हाइट्स, जाधववाडी असं आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी भाऊसाहेब यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांची दुसरी पत्नी कल्पना पठाडे, वय वर्ष 32, तसेच मेहुणा नवनाथ लोंढे, तसेच काकासाहेब तळेकर, अर्जुन कासोळे आणि आप्पासाहेब शिंदे अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता भाऊसाहेब यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली आहे। या चिठ्ठीतून त्यांच्या आत्महत्येमागील धक्कादायक कारणे समोर आली। पत्नीने आणि मेहुण्याने आपली आर्थिक फसवणूक केली असून 10 लाख रुपये घेतले, तसेच जमीन विकत घेऊन देतो म्हणत आर्थिक फसवणूक केली। या वृद्धाने चिठ्ठीत लिहिलं आहे, माझ्या पत्नीने माझ्याकडून 10,42,000 रुपये घेतले आणि तिच्या भावाला बुलेट गाडी घेऊन दिली, जमीन घेऊन देतो असे सांगून या लोकांनी माझी आर्थिक फसवणूक केली, असं भाऊसाहेब पठाडे यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे। या आर्थिक फसवणुकीसोबतच जमिनीचा व्यवहार होऊ न देता अडवणूक करणाऱ्या तळेकर, कासोळे आणि शिंदे यांच्या नावाचाही स्पष्ट उल्लेख भाऊसाहेब यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे। दुसऱ्या लग्नानंतर झालेली फसवणूक आणि मानसिक त्रासाला कंटाळून भाऊसाहेब यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचं ठरवलं। रेल्वे रुळाजवळ गेल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला फोन केला। फोनवर रडत रडत त्यांनी आपली चूक मान्यही केली। मी तुझ्या पहिल्या आईकडे चाललो आहे, आता थेट अंत्यसंस्कारालाच ये असे सांगून फोन ठेवला आणि धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली। एका वृद्धाने अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।